नमस्कार मंडळी. आज ना पुरणपोळी केली बघ. कालचा व्हिडिओ आहे हा. आणखी आमच्या शेजारी ना लग्न आहे एका मुलाचं, तर त्यांना जेवायला बोलवायचं होतं म्हणून मी पुरणाची पोळी केली. तर मी एकच ग्लास डाळ शिजवली, चांगली कुकरला 2-3-4 शिट्ट्या दिल्या आणि मग काढून पातेल्यामध्ये पाणी घालून येळवणी काढली आमटीसाठी. पाणी काढावं लागतं ना, मग ते छोटं पातेलं भरून काढलं, पाणी गाळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालून वेलची जायफळ पूड घालून सगळं शिजवलं. असं शिजवायचं की खाली एकदम पाणी आटलं पाहिजे. पाणी पूर्ण आटलं आणि मग आटल्यानंतर मी पुरण यंत्रातून पुरण बारीक करून घेतलं आणि एकदम छान झालं. एक ग्लास डाळ घातली होती, तर मी 1 ग्लास गूळ घेतला होता, पण गुळामध्ये थोडासा थोडंसंच गूळ मी ठेवला बाजूला आणि सगळा घातला होता. खूप छान झालं पुरण आणि पोळ्या पण छान जमल्या मग. आणि पीठसुद्धा मी आपल्या ह्याच्यातून फूड प्रोसेसरमधूनच मळून घेतलं होतं. 1 ग्लासाला मी 3 ग्लास पीठ मळून घेतलं होतं. त्यामध्ये थोडीशी हळद, तेल घालून मी मळलं होतं. परत मी हाताने थोडं पाणी घालून परत ते मळून चांगलं मऊ करून झाकून ठेवलं होतं तेल लावून. खूप छान झाल्या पोळ्या. आणि बटाट्याची भाजी पण केली, पण ते पानामध्ये घालायला मी विसरले. ती पण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घालून जिरे मोहरीची फोडणी देऊन छान झाली. कसं वाटलं तुम्हाला स्वयंपाक? माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.